इंडियन पोस्ट ऑफिस भरती 30,000 प्लस जागेसाठी ही भरती आहे. बिना परीक्षा 10वीच्या मार्कवर मिळणार आहे सरकारी नोकरी. होय, अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही. जर तुम्हाला या योजनेबद्दल, या भरतीबद्दल सविस्तर माहिती हवी असेल, तर आताच्या आता माझे हे चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि होय, ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूयात. इंडियन पोस्ट ऑफिस भरती 2026. पोस्ट ऑफिस भरती 30,000 प्लस जागा विना परीक्षा 10वीच्या मार्क्सवर ही भरती आहे आणि सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूयात. इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2026 अंतर्गत लवकरच मोठी मेगा भरती जाहीर केली जाणार आहे. पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक खूप चांगली सुवर्ण संधी आहे. या भरतीमध्ये सुमारे 30,000 पेक्षा जास्त जागा उपलब्ध असणार आहेत. ग्रामीण डाकसेवक GDS, ब्रांच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदांसाठी ही भरती राबवली जाणार आहे. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज प्रक्रिया होणार आहे. महत्वाचे म्हणजे या भरतीसाठी कोणतीही परीक्षा नाहीये. होय, विना परीक्षा भरती आहे ही. निवड पूर्णपणे 10वी म्हणजे सेकंडरी स्कूल मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित असणार आहे. जेवढे जास्त मार्क्स असतील त्यानुसार मेरिट लिस्ट तयार होणार आहे. निवडीत UR, OBC, SC आणि ST अशा सर्व वर्गासाठी केंद्र सरकारच्या नियमानुसार कट ऑफ किंवा मिनिमम पर्सेंटेज देखील ठरवलं जाणार आहे. तर चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूयात अजिबात घाई न करता. इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2026 कंप्लीट रिक्रुटमेंट डिटेल भरतीबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. भरतीची संस्था भारतीय पोस्ट ऑफिस. भरतीचं नाव इंडिया पोस्ट ऑफिस 2026. भरती करणारी संस्था भारतीय पोस्ट ऑफिस. भरतीचे नाव इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2026. पदाचे नाव GDS, BPM आणि ABPM. रिक्त जागा 30,000 प्लस. वेतन 29,380 रुपये असणार आहे सुरुवातीचं वेतन. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे ही नोकरी. शैक्षणिक पात्रता फक्त आणि फक्त 10वी पास. वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष वय असेल तर तुम्ही नक्कीच या भरतीचा लाभ घेऊ शकता. अर्जाची फीस 100 रुपये आणि अर्ज प्रक्रिया फक्त आणि फक्त ऑनलाईन असणार आहे. आता जाणून घेऊयात इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2026 पोस्ट अँड वॅकन्सीज म्हणजेच पदे आणि उपलब्ध जागा हे काय असणार आहे. पदाचे नाव ग्रामीण डाकसेवक GDS साठी रिक्त जागा अंदाजे 25,000 प्लस असणार आहेत आणि वेतन असणार आहे 10,000 ते 24,470 रुपयाच्या मध्ये. त्याच्यानंतर ब्रांच पोस्ट मास्टर याच्यासाठी 3,000 प्लस रिक्त जागा असणार आहे आणि सुरुवातीचं वेतन हे 12,000 पासून 29,380 रुपयापर्यंत असणार आहे. असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर याच्यासाठी 2,000 प्लस रिक्त जागा असणार आहे आणि वेतन 10,000 ते 24,470 रुपयापर्यंत असणार आहे आणि एकूण 30,000 प्लस असे रिक्त जागा असणार आहेत. आता जाणून घेऊयात इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2026 एलिजिबिलिटी आणि क्वालिफिकेशन म्हणजे पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे हे काय लागणार आहेत. इंडियन पोस्ट ऑफिस भरती 2026 साठी शैक्षणिक पात्रता निकष किमान 10वीचे पासचे गुणांवरतीच ठरलेला आहे. उमेदवार या भरतीसाठी अर्ज हा केवळ 10वीच्या पास किंवा जास्त पात्रता असेल तरच करू शकतो. आणि शैक्षणिक पात्रता ही पण सांगितली जाणार आहे. यात 10वी पास, 12वी पास किंवा पदवी असे आवश्यक निकष सुद्धा असू शकतात. आता जाणून घेऊयात इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2026 सिलेक्शन प्रोसेस अँड एक्झाम पॅटर्न. निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धती ही काय असणार आहे. पोस्ट ऑफिस भरतीसाठी निवड प्रक्रिया मेरिट बेस आहे. ही भरती 10वी परीक्षामध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना जास्त गुण आहेत त्यांनी प्रथम मेरिट लिस्ट तयार केली जाते. उमेदवारांची अंतिम निवड ही त्यांच्या गुणांवर आणि वर्गानुसार आरक्षित करण्यात येणार येते. उमेदवारांनी अर्ज फॉर्म भरताना दिलेली माहिती आणि 10वी मार्कशीटची पोस्ट ऑफिस प्रत्येक पदासाठी कट ऑफ ठरवते. उमेदवार त्यांच्या गुण या कट ऑफच्या वरती ठरलेले असणार आहे. त्यांची डायरेक्ट मेरिट लिस्टद्वारे अंतिम निवड केली जाते. म्हणजेच या भरतीसाठी कोणतीही परीक्षा नाहीये. पूर्णपणे ही परीक्षा 10वीच्या गुणांवर आधारित असणार आहे. आता जाणून घ्या किती टक्केवारीवर उमेदवारांना निवड होणार आहे. पोस्ट ऑफिस भरतीसाठी निवड ही 90% मार्क्सवरच होते.
त्यामुळे जर खात्रीशीर पोस्टात जॉब पाहिजे असेल तर मार्क किमान 90% पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. सध्या महाराष्ट्रात मागील वर्षाच्या 2023, 24, 25 जीडीएस भरतीतील कट ऑफ पाहता साधारणपणे युआर ओपन कॅटेगरीसाठी कट ऑफ हा 95 to 98% असणार आहे. ओबीसी कॅटेगरीसाठी कट ऑफ 93 to 96% असणार आहे. ईव्हीएस कॅटेगरीसाठी कट ऑफ 92 to 95% असणार आहे. एससी कॅटेगरीसाठी कट ऑफ 91 to 94% असणार आहे. एसटी कॅटेगरीसाठी कट ऑफ हा 92% to 94% पर्यंत असणार आहे आणि पीडब्ल्यू डी कॅटेगरीसाठी कट ऑफ सुमारे 88% असणार आहे. याचा अर्थ असा की टक्केवारीपेक्षा गुण जास्त असल्यानेच फायनल सिलेक्शन मध्ये स्थान मिळते. कमी गुण असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी निवड होण्याची फारच कमी शक्यता आहे. मागील 3 वर्षात 2023-25 महाराष्ट्रात जीडीएस भरतीतील कट ऑफ डेटा दर्शवतो की स्पर्धा खूप जास्त आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी 10वीची तयारी खूप चांगल्या गुणांनी करा. कट ऑफचं बघा इथे सर्व तुम्हाला मॅक्झिमम दिलेलं आहे. आता जाणून घेऊयात इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2026 इम्पॉर्टंट डेट्स अँड डेडलाईन्स, महत्वाच्या तारखा आणि अंतिम मुदत ही काय असणार आहे. ही जी भरती आहे ती प्रसिद्ध झाली आहे जानेवारी 2026 मध्ये. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात आहे जानेवारी 2026 मध्ये. अर्जाची शेवटची तारीख असणार आहे फेब्रुवारी 2026 मध्ये. तर मित्रांनो, ही होती सविस्तर माहिती इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2026 बद्दल. आशा करत आहे तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. जर या भरतीबद्दल काही डाऊट्स असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की मेसेज करा, मी नक्कीच रिप्लाय देईल. व्हिडिओ कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.